तर मित्रांनो सांगलीमध्ये ह्या ठिकाणी गेली 25 वर्ष ही चपटी भजी मिळते आणि ह्या चपटी भजीसाठी मित्रांनो खूपच गर्दी ह्या ठिकाणी होते. बऱ्याच सांगलीकरांना हे ठिकाण माहिती असण्याची शक्यता कमी आहे, कारण ही सांगलीच्या राजवाड्यामध्ये म्हणजेच म्हणजेच गणेशदुर्ग किल्ल्यामध्ये आत आल्यानंतर 3 कमानी दगडीच्या लागतात आणि त्याच्या लेफ्ट साईडलाच हा स्टॉल असतो आणि त्यामुळेच बऱ्याच सांगलीकरांना माहिती नसण्याची शक्यता आहे. पण मित्रांनो हा हा जो हिडन जेम आहे तो तुमच्यासाठी खास करून मी आज दाखवणार आहे, कारण सर्व सांगलीकरांना चपटी भजी इथल्या चपटी भजींचा आस्वाद घेता यावा यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर इथं आलेल्या मित्रांनो लोकांशी आपण गप्पा मारणार आहोत. आलेल्या लोकांना आपण भजीबद्दल विचारणार आहोत, मालकांशी पण गप्पा मारणार आहोत आणि ही चपटी भजी युनिक पद्धतीने कशी केली जातात ते पण बघणार आहोत. चला तर मग. तर दादा नमस्कार, नाव सांगा आपलं जरा. मला चंद्रकांत सुहास चंद्रकांत सुहास कोळी. चपटे भजी चपटी भजी बनवायला. चटणी बनवायला. कडे या खड्या असायच्यात पुदिना घातल्या असायच्यात. फोडणी बिडणी घरातच टाकून आणता का? होय. केलं जातं. हा तर मित्रांनो इथली ही जी कढी आहे भजीवर दिली जाते. हा. ती युनिक आहे एकदम, देखील एकदम जबरदस्त आहे. तुम्हाला मी आता ते टेस्ट करताना सांगणार होते फ्लेवर कसा आहे तो. त्यामध्ये आता पाणी ऍड करून आता ही कढी भजीसाठी वापरली जाईल. जुने व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल लॉकडाऊनच्या आधीपासून तर दादांना तुम्ही ओळखत असाल, कारण लॉकडाऊनच्या आधी एकदम चांगलं. देखील आपण ह्या चपटी भजीचा व्हिडिओ केला होता. पण आपल्या नवीन प्रेक्षकांसाठी म्हणून आपण पुन्हा एकदा ही चपटी भजी, सांगलीची फेमस चपटी भजी आपण दाखवतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आता तेल घेतलेलं आहे. फ्रेश तेल रोज घेतलं जातं आणि यामध्ये आता भजीची प्रोसेस आपण बघणार आहोत. इंडियन जुगाड बघा मित्रांनो, तेलाची पिशवी वरती टाकली आणि बरोबर राहिलेलं तेल हे कढईमध्ये पडते. वा, टेक्निक भारी लावला तुम्ही. टेक्निक भारी लावलाय म्हटलं. मित्रांनो सांगलीकरांचा नाद कराय नाही ह्या टेक्नॉलॉजीच्या बाबतीत. आता हे पाण्यामध्ये थोडस मीठ आहे ना? मीठ आहे. ओके, सांगत सांगत करा. हा मीठ आहे. आता त्यानंतर सोडा सोडा आणि ओवा. सोडा आणि ओवा टाकायचा. ओवा. ओके, ओवा पण टाकलेला आहे. हा. खूपच फेमस भजी आहे चपटी भजी आणि बऱ्याच नवीन लोकांना आता सबस्क्रायबर्सना हे कळावे म्हणून आता आपण प्रोसेस पण दाखवतो. त्याचं पीठ कसलं आहे? डाळ दळून आणतो. डाळ दळूनच आणताय? ओके. आता हे पीठ बघू शकताय, दिवसभर हे वापरलं जाते. रोज किती किलो पीठ लागते दादा आता? रोज 4 किलो. 4 किलो? हा. तर आता हे पीठ जे आहे ते ऍड केलं जाते. तर डाळीचं पीठ ऍड केलंय आणि पाण्यामध्ये मित्रांनो काय काय ऍड केलंय ते दाखवलंय मागं, जेणेकरून तुम्हाला पूर्ण प्रोसेस बघायला मिळेल. कोथिंबीर थोडी ऍड केली जाते. आता हे काय घातलंय? कोथिंबीर नाही, पालक आहे. सॉरी, पालक फक्त. पालक आहे. पालक ऍड केला जाते. मित्रांनो आता ही सांगलीची फेमस चपटी भजी केली जाते इथं. महाराष्ट्रामध्ये खूपच कमी ठिकाणी अशी ही चपटी भजी मिळते, कारण करण्याची प्रोसेस जी आहे ती थोडीशी अवघड आहे आणि वेळ खाणारी प्रोसेस आहे. बरोबर ना दादा? इतर सामान्य भजीपेक्षा ही थोडीशी वेळ खाणारी प्रोसेस आहे, त्यामुळे खूप कमी ठिकाणी केली जाते. पण जिथं केली जाते तिथं खूपच गर्दी होते, कारण ह्या भजीची टेस्ट जी आहे ती अगदी युनिक असते. इतर भजीच्या तुलनेत खूपच कुरकुरीत ही भजी लागतात. तर सांगली कोर्टामध्ये दरबार हॉलच्या कडेलाच हा स्टॉल असतो. लोकेशन तुम्हाला मी दाखवलंय आणि इथं या आणि ह्या सांगलीची युनिक भजी जी आहेत ती खूपच फेमस आहेत. सांगली स्ट्रीट फूड वरती मित्रांनो बरेच भजीचे स्टॉल असतात, पण इथं प्रत्येकाची चव वेगळी आहे आणि त्यापैकी हा युनिक स्टॉल आज आपण तुम्हाला दाखवणार आहे. हे थोडस मीठ आता कढीमध्ये ऍड केलंय. तर मित्रांनो ह्या कढीचं पण वैशिष्ट्य आहे पुदिना आणि खरड्याचं फ्लेवर असतं, त्यामुळं सांगलीमध्ये एक वेगळीच टेस्ट देणार अशी ही कढी आहे. थोडस आता पाणी ऍड केलेलं आहे मध्ये. ओके, आता तेल छानपैकी तापले मित्रांनो. आता पुढची प्रोसेस बघूयात आपण. हे आता पिठाचे छोटे गोळे करून आता सुरुवातीला गोल भजी सोडली जाते. मग पिशवीतून तेल अजून देखील पडतं इथं कढईमध्ये आणि संपत आले. अगदी थेंब पुरेपूर याचा वापर केला जातोय. बरोबर ना दादा? आयडिया भारी केला. पीठ तेल तापलेलं चांगलं. तापले आता. छोट्या छोट्या भजी आता सोडल्या जातात. मित्रांनो प्रोसेस शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सगळी प्रोसेस बघायला मिळेल. चपटी भजी ही युनिक असतात.
हिट केल्यामुळे त्यांचा बराचसा भाग मिस होतो आणि त्यामुळे ही प्रोसेस तुम्हाला कळणार नाही, कारण खूपच कमी ठिकाणी अशी ही चपटी भजी महाराष्ट्रामध्ये केली जातात आणि माझ्यामध्ये भारतात देखील खूप कमी ठिकाणी, अगदी मोजक्या ठिकाणी ही भजी मिळत असावीत, कारण हे प्रोसेस जी आहे ती वेळ खाणारी आहे, त्यामुळं खूप कमी लोक करतात. सांगलीमध्ये आणि कोण कोण करते तुमच्या माहितीत काय? चांगले तर नाही, फक्त कुपवाडला मध्ये आहे. कुपवाडमध्ये? मिरची भजी करतायत. जयसिंगपूरला जयसिंगपूरला, हा हा. जयसिंगपूरला आहे, कुपवाडला नाही, जयसिंगपूरमध्ये करतात, बरोबर आहे. जयसिंगपूरला तर मित्रांनो, सांगलीत आणि एखाद दुसऱ्या ठिकाणी नवीन चालू झालं असेल तर कळवा आम्हाला. तर माझ्या माहिती तरी कुठं नाही आहे. जयसिंगपूरला मात्र एका ठिकाणी मिळते, रेल्वे स्टेशनच्या कडेला. तर दादा, हे आता किती वर्ष झालं तुम्ही चपटी भजी बनवताय? 20 वर्ष झाले की. 20 वर्ष झाली. तर मित्रांनो, नक्कीच बऱ्याच सांगलीकरांना माहिती नसणार आहे, कारण हा राजवाड्याच्या आतमधल्या बाजूला असल्यामुळं खूपच कमी लोकांना माहिती असेल. पण आज आपण ही युनिक भजी सर्व सांगलीकरांना समजावीत कशी केली जातात, तर यासाठी आपण व्हिडिओ करतोय. आणि सांगलीच्या बाहेरचे लोक कधी काही कामानिमित्त जर आलात तर, आणि ही गरमागरम भजी कशी केली जाते समोर बघा आणि टेस्ट देखील करा. तर ही रेग्युलर गोल आकाराची ही आता चपटी भजी जवळपास आता फ्राय होत आहेत. फ्राय झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत. मिरच्या तळून घेऊ का? त्या ताज्या फ्रेश अशा मिरच्या धुवून घेतल्यात पहिल्यांदा. धुवून घ्यायच्या, धुवूनच घेतल्या. माती लागली असते ना याला. हा, माती लागली असते, त्यामुळे स्वच्छ धुवून घेतल्यात पहिला. हा. ओके, समोर पण यायला चालू झालं हळूहळू. वा, छान मिरची आता फ्राय व्हायला लागले. मित्रांनो, इंडियन स्ट्रीट फूड मध्ये ही अशी युनिक प्रकारची भजी केली जातात. आणि पावसाळा मित्रांनो आता सुरू आहे, आणि ह्या पावसाच्या वातावरणामध्ये अशी गरमागरम भजी जर मिळाली आणि त्यात चपटी भजी जर असतील तर बात ही कुछ और आहे. कारण अशी भजी सगळीकडे मिळत नाहीत बरं का. तर नक्कीच इथं सांगलीमध्ये जर कधी आलात तर दादांकडे या आणि ही युनिक भजी जी आहे ती नक्की ट्राय करा. स्वतः मीठ टाकलेलं आहे मिरचीवरती आणि ही मिक्स करून घेतलं. भजी म्हटल्यानंतर मिरची ही कंपल्सरी असते सांगलीमध्ये. तर आता ही भजी जी आहेत ती हाफ फ्राईड केलेली आहेत आणि बाजूला काढली जातील आता सगळी भजी. आणि आता भजी चपटी भजी कशी होतात ते आता बघणार आहोत आपण. तर सांगा दादा, आता कशी चपटी भजी कशी तयार होते? फक्त हिला पेच करायचं असं झालं. ओके, तू बघू शकता ही भजी आता एक एक चपटी केली जाते आणि ही अशी फ्राय करून घेतली जाते. मित्रांनो, फूड विथ अमोल सरकर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण युनिक अशा रेसिपीज, सांगलीकरांच्या ज्या काही युनिक रेसिपीज आहेत त्या मी इथं शेअर करतोय. आणि आता पावसाळा सुरू आहे, त्यामुळे गरमागरम भजी वडा कुठे कुठे मिळतो सांगलीमध्ये ते मी आता दाखवणार आहे तुम्हाला सगळ्यांना. त्यामुळे चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा या गोष्टीवरती. आणि व्हिडिओला मित्रांनो चांगले लाईक वगैरे जर आले तर मी अशीच युनिक भजी मी तुम्हाला दाखवणार आहे कशा कशा केल्या जातात. तर मोठ्या संख्येने जर लाईक मिळाले तर मला अजून उत्साह येईल की तुम्हाला काही युनिक रेसिपी बघायची असतील, युनिक सांगलीतले काही स्पॉट बघायचे असतील तर त्या देखील मी दाखवीन तुम्हाला. तर हे चॅनल मित्रांनो आपलंच आहे, सांगलीकरांचं आहे, तर त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आहे. आणि हा व्हिडिओ देखील शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. ही चपटी भजी मित्रांनो आता छानपैकी फ्राय व्हायला लागले. आता ही 25 वर्ष झालं तुम्ही करताय आता? तर सुरुवात किती रेट होता? तेव्हा का 10 का 15 रुपये होते. 10 किंवा 15 रुपये रेट होता. हा, ओके. आता ही भजी जी आहेत ती आता गोल्डन कलर वरती फ्राय होतील आणि मग बाजूला एका प्लेट मध्ये काढली जातील. कसा प्लेट रेट आहे दादा? आता 25 रुपयाला. पहिला 20 रुपये होते, आता 25 केले गॅस रेट वाढल्यामुळे 25 रुपये केले. आता भजी समोर बघू शकता, आता ही गोल्डन कलर वरती फ्राय झाली आणि ही आता बाजूला काढली जाते. मित्रांनो बघू शकता समोर आता ही भजी चपटी भजी फ्राय झालेले आणि सांगलीची ही युनिक चपटी भजी आपल्या समोर आता तयार आहे. नाही असं नाही, बसा की तुम्ही येते की व्हिडिओ मध्ये. दुसऱ्यांदा आता ते पालक कशी निवडून घेताय किंवा काय स्वच्छ करताय, काय करताय? निवडून घेऊन मग नंतर बारीक करून मग नंतर हे करतो. आधी स्वच्छ धुवून घेतली जाते, निवडून घेतली जाते आणि मग बारीक करून ही 2 पेट्या. किती तरी पालक लागते दिवसभरात तुम्हाला?
पेंड्या 2 पेंड्या लागतात, 2-3 पेंड्या लागतात. 2-3 पेंड्या कंपल्सरी लागतात. मित्रांनो, स्वच्छ करून घेतल्यानंतर वाटण सगळा मिक्सचर तयार झाल्यानंतर आता ही अशी भाजी सोडली जाते. आपण बघू शकता खूप छान पद्धतीने ही भाजी जी आहे ती आपल्या समोर आता फ्राय होते आणि तेल देखील रोज स्वच्छ वापरलं जाते. रोज नवीन तेल वापरतं. होय. रोजच्या रोज नवीन तेल असतं. नंतर ओके. आणि शेजारीच इथं दरबार हॉल देखील आहे ज्यामध्ये बरेच पिक्चरचं वगैरे शूटिंग झालेलं आहे मराठी पिक्चरचं. तर तो देखील बघा. आणि आतमध्ये गणपतीचं छान असं मंदिर पण आहे. आमच्या सांगलीचं आराध्य दैवत म्हणजे गणपती बाप्पा. तर त्याचं देखील एक छानसं मंदिर दरबार हॉलमध्ये ते देखील बघा. मित्रांनो बघू शकता आता हे भाजी देखील गरमागरम फ्राय होतात. तर मित्रांनो समोर बघू शकता ही म्हणजे ही दुसऱ्या पद्धतीने देखील चपटी केली जातात. खूप गर्दी जेव्हा असते तेव्हा आता दादांचा 20-25 वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे अशा पद्धतीने ही चपटी केली जातात भाजी. तुम्ही घरी ट्राय असं काय करू नका. कढई उलटी करून घ्यायची अंगावरती. दादा 20 ते 25 वर्ष प्रॅक्टिस आहे त्यामुळे जमते. बरोबर आहे ना दादा? होय. नाही तर घरात काय तर सर्कस करणार आपल्या सकाळ नावानं मला वाजवत बसतील. कड्याचं पडते सगळं. हा, आपल्या नावानं ओरडत बसतील हा, घरात. होय. नितीन तानाजी सिद्ध बर. राजवाडा आवारामध्ये टायपिंगचे काम करतो. बर. मी दररोज येतो. चंद्रकांत त्यांची भजी हा. अत्यंत चांगल्या प्रतीच्या असतात, चांगल्या तेलामध्ये वापरलेल्या असतात बरोबर. आणि तिची चव ही हा. चांगली असते. बर. तरी सर्वांनी एक वेळ इथे खाण्याचे यावे. बरोबर. अगदी रोज येत आहे म्हणजे तुम्ही? हो, मी दररोज येतो आणि दररोज 1 प्लेट किंवा 1.5 प्लेट खातो. ओके. थँक्यू. मित्रांनो छानपैकी इथं बघू शकता चपटी भजी आता ही फ्राय झालेत आणि गोल्डन कलर वरती ही बाजूला काढून घेतली जाते. तर इंडियन स्ट्रीट फूड आपण मित्रांनो दाखवतोय आणि इंडियन स्ट्रीट फूड वरचं हे युनिक भजी जी आहेत ती आपल्याला इथं बघायला मिळतात. आणि सांगलीमध्ये या अशा पद्धतीने छानपैकी भजी आता फ्राय झाले त्याचा बाजूला काढून घेतली जाते. मित्रांनो आता ही प्लेट भरली जाते आपल्या समोर. एका भजीला किती एका प्लेटला किती भजी असतात? 4 भजी. 4 भजी आणि मिरची आणि त्यासोबत चटणी. त्यासोबत ही चटणी दिली जाते. ही गरमागरम पालक भजी गरमागरम चपटी भजी आपल्या समोर आता तयार आहेत. तर पालक भजी ज्यांना ज्यांना आवडत असेल त्यांनी आवर्जून इथे या मित्रांनो. आणि ह्या पावसाळ्यामध्ये भजी आणि चहाचा आस्वाद घ्यायला विसरू नका. माझं नाव संजय. बर. मी राजवाड्यामधील नेहमीचा चंदू भजीवाल्यांचा कस्टमर आहे. बर. रोज येत आणि आहे. चंदूंचा भजी एक नंबरच म्हणजे क्वालिटी भजी बनवतात त्याने. बरोबर. आणि खास चपटी भजी खाण्यासाठी मी इथं नेहमी त्यांच्याकडे येत असतो. बर. त्यांची सेवा पण चांगली आहे. आणि तर मित्रांनो आता ही समोर प्लेट आपण बघतोय त्यामध्ये 4 भजी दिले आहेत, मिरच्या आहेत आणि कढी आहे. त्या प्लेटचा मित्रांनो रेट आहे 25 रुपये. तर मित्रांनो आता आपण सांगलीची युनिक चपटी भजी जी आहेत ती बघतोय आपण. त्या भजी प्लेट बरोबर 4 भजी मिरची आणि दिली जाते गरमागरम. आणि आता आपण भजी टेस्ट करून बघूयात. तर ही गरमागरम चपटी पालक भजी आपल्या समोर आहे. खूपच कमी ठिकाणी सांगलीमध्ये ही भजी मिळतात कारण थोडीशी प्रोसेस जी आहे ती वेळ खाणारी आहे आणि त्यामुळेच खूप कमी ठिकाणी केली जाते. आणि ही पालक भजी टेस्ट करून बघूयात आता आपण. वा, अतिशय गरमागरम खुमासदार अशी चव आहे. आणि सांगलीमध्ये 3-4 दिवस पाऊस थांबलाय पण आता पुन्हा पावसाचा जोर वाढेल, पाऊस चालू होईल आणि ह्या पावसामध्ये अशी ही गरमागरम युनिक चपटी भजी जर मिळाली तर अजूनच पावसाची मजा येईल. जे कोणी सांगलीचे खवय्ये असतील मित्रांनो किंवा फूड लवर्स असतील, जे कोणी फूड लवर्स असतील त्यांनी नक्कीच या ठिकाणी या आणि चपटी भजी नक्की एन्जॉय करा. इथली स्वच्छता देखील पाळली जाते. तेल देखील खूप छान पद्धतीने वापरलं जातं आणि अशी गरमागरम भजी केली जातात. कढी आहे ते आपण टेस्ट करून बघूया. तर मित्रांनो मगाशी जी म्हणालो की मी व्हाईट ही जी कढी आहे ती कढी म्हणण्यापेक्षा थोडीशी खोबऱ्याची चटणी देखील आहे आणि पुदिन्याचा आणि थोडस मिरचीचा फ्लेवर
स्ट्रॉंग लागतो यामध्ये. सांगलीत बघण्यासारखं काय आहे असं बरेच लोक म्हणतात. तर जर असं कोणी विचारलं सांगलीत तुमच्या बघण्यासारखं काय आहे तर आपलं चॅनल दाखवा. त्यामुळे सांगलीत कुठं कुठं काय काय मिळतं ते युट्यूबच्या माध्यमातून सर्वांना समजेल. तर मित्रांनो ही भजी जी आहेत ती आता आपण टेस्ट करून बघूया. मित्रांनो अतिशय जबरदस्त फ्लेवर आहे कुरकुरीत. चप्पी भजी मित्रांनो कुरकुरीत असतात त्यामुळं अजून बेस्ट लागतात. स्पेशली सगळेच पदार्थ असे फ्रेश आणि स्वच्छ करून वापरत असल्यामुळं एक जबरदस्त चव ह्या भजींना येते. वा. मित्रांनो जेव्हा कधी तुम्ही इकडे याल तेव्हा सांगलीमधले दिलेल्या पत्त्यावरती या आणि इथले सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका. आणि गरमागरम ही भजी जी आहेत ती खुसखुशीत भजी नक्की टेस्ट करा. चपटी भजी ही आहेतच पण त्यासोबत ही पालक भजी देखील आहेत त्यामुळे मजेदार चव अशी छान अशी लागते त्याची. थोडी ही गरमागरम मिरची टेस्ट करून बघू आपण. जबरदस्त. कधी मित्रांनो या बाजूला आलात सांगलीमध्ये आलात तर राजवाडा चौकामध्ये या. तिथून आपला सांगलीत गणेश दुर्ग आहे. तिथून आत आल्यानंतर दगडी कमान लागते आणि त्या दगडी कमानीतून आत आल्यानंतर डाव्या बाजूलाच हा स्पॉट आहे. तिथेही अशी गरमागरम चपटी भजी तुम्हाला मिळतील. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला तरी पण कळवा, नाही आवडला तरी पण कळवा. काही सुधारणा असतील तर सांगा जेणेकरून आपण अपडेट करू आणि सांगलीची अशीच खाद्य परंपरा आपण सर्वांपर्यंत पोहोचूया. भेटूयात मित्रांनो अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये सुंदर रेसिपी सोबत सुंदर लोकांसोबत. तोपर्यंत राम राम.